बँक लिमिटेडच्या सुवर्ण महोत्सवी समारोप सोहळ्यासाठी माननीय गडकरी साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया आणि साहेबांना विनंती आहे कृपया त्यांनी मंचावर यावं। त्यांच्याबरोबर आमंत्रित करते अहमदनगर दक्षिण खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री माननीय आमदार रामजी शिंदे, राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचे संचालक माननीय हर्षवर्धनजी पाटील, अध्यक्ष जिल्हा सहकारी बँक माननीय शिवाजीराव कर्डिले, भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय अभयजी आगरकर आणि माननीय सचिनजी पारखी भाजपा जिल्हा सरचिटणीस यांनी कृपया मंचावर यावं। त्यांच्याबरोबर आमंत्रित करते आज ज्यांच्यासाठी आपण सगळे इथे एकत्र जमलो आहोत ते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। सहकार यात्री म्हणून ज्या उपाधीनं त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे ते माननीय हस्तिमलजी मुनोत यांचं आपण मनापासून स्वागत करूया। आणि मंचावर अमितजी मुथा व्हाईस चेअरमन आणि स्वागत समितीचे अध्यक्ष अनिल पोखरणा यांनीही स्थान ग्रहण करावं अशी विनंती आहे। सगळ्यांचं मनापासून स्वागत, आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं अशी विनंती। अहमदनगर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या सुवर्ण महोत्सवी समारोप सोहळ्यासाठी आपण सगळे इथे एकत्र जमलो आहोत। या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी आपल्याला लाभले आहेत आणि या सोहळ्याचं औचित्य साधत अहमदनगर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन आणि ज्यांना अर्थशास्त्रातील पितामह म्हणून आपण ओळखतो त्यांना त्यांच्या सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सहकार यात्री या उपाधीनं आज सन्मानित करण्यात येणार आहे। सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आदरणीय साहेबांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचं विधिवत सुरुवात करावी। 30 ऑक्टोबर 1972 रोजी अहमदनगर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना झाली आणि आज 18 शाखांचा दैदिप्यमान विस्तार झाला। अहमदनगर हे सहकार क्षेत्रातला केंद्रबिंदू आहे। या सोहळ्याची सुरुवात साहेबांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाने होतीये। आपण सगळे जाणताच की दिव्याने दिवा लावला तर दीपमाळ तयार होते, फुलाला फुलं जोडलीत तर एक हार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलो तर सहकारातून माणुसकी फुलत जाते। म्हणतात सहकार भविष्याचा पाया, सहकार्यानं जाई वाया वर्तमान काळ। असा हा सहकार क्षेत्रातला मानबिंदू असलेली आपल्या सगळ्यांची लाडकी अहमदनगर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक आणि ज्याचा सुवर्ण महोत्सवी समारोप सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं अशी विनंती करते आणि आपल्या या कार्यक्रमामागचा नेमका हेतू आपल्यापर्यंत पोहोचवावा अशी विनंती अनिल पोखरणा यांना करते। अनिल पोखरणा सुवर्ण महोत्सवी समितीचे अध्यक्ष आहेत। जय जनेंद्र, नमस्कार। आज अहमदनगर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या इतिहासातील सर्वात मोठा सुवर्ण क्षण आहे। आपल्या मर्चंट बँक परिवारासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारोहास माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब आपणास लाभलेले आहेत। हा खरोखरच आपल्यासाठी भाग्याचा दिवस मानावा लागेल, कारण गडकरी साहेब संपूर्ण देशात गडकरी म्हणून ओळखले जातात। त्यांच्या प्रयत्नातून देशभरात महामार्गाचे प्रशस्त जाळे विणले गेलेले आहे व त्यामुळेच आपला देश आज आर्थिक प्रगती साधत आहे। अहमदनगर शहरातून जाणारे अनेक महामार्गसुद्धा त्यांनी प्रशस्त केलेले आहेत। महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ याच मातीत रोवली गेली होती। सहकाराचा हा मंत्र पुढे देशासाठी व आपल्या बँकेसाठी दिशादर्शक ठरला आहे। सहकाराची पाळेमुळे घट्ट रुजलेल्या या मातीत 50 वर्षापूर्वी श्रीयुत हस्तिमलजी मुनोत, हेमराजजी बोरा, शांतीलालजी बोरा, सूरजमलजी भंडारी यांनी दूरदृष्टीने या बँकेची स्थापना केली। अहमदनगर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होत आहे। या सांगता समारंभास भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील
सर्वात उत्कृष्ट मंत्री म्हणून ज्यांचा नामोल्लेख होतो असे माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब आपणास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. मी त्यांचे बँकेच्या वतीने व आपणा सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे सदस्य हर्षवर्धनजी पाटील साहेब आपणास लाभलेले आहेत. त्यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार डॉक्टर सुजयजी विखे साहेब, माजी मंत्री प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, नगर तालुक्याचे माजी आमदार व जिल्हा बँकेचे माननीय अध्यक्ष शिवाजीरावजी कर्डिले साहेब आपल्या विनंतीस मान देऊन या समारोप समारंभास उपस्थित आहेत. त्यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष आदरणीय अभयजी आगरकर साहेब, सरचिटणीस सचिनजी पारखी या सर्वांचे मी बँकेच्या वतीने स्वागत करतो. आज अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे बँकेचे सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदार यांच्या विश्वासात पात्र ठरलेल्या व आजच्या त्यांच्या सर्वांच्या आग्रहास्तव माननीय श्री हस्तिमलजी मुनोत यांच्या सहकार आणि आर्थिक क्षेत्रातील 56 वर्षाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना आपण सर्वांच्या वतीने सहकार यात्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यांचेसुद्धा मी या आपणा सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. गडकरी साहेब, आपण आम्हास या कार्यक्रमास लाभलात. आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत. आपले चौफेर कौतुक होत असताना आम्हासही फार मोठा आनंद व गर्व वाटत असतो. पुनश्च एकदा सर्व मान्यवर उपस्थित बँकेचे सन्माननीय सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, नगर शहरातील नागरिक या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय मर्चंट बँक परिवार. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय गडकरी साहेबांचा सन्मान आणि सत्कार करण्यात येणार आहे. मी विनंती करते बँकेचे व्हाईस चेअरमन अमित मुथा आणि स्वागत समितीचे अध्यक्ष अनिल पोखरणा यांना त्यांनी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सन्मान करावा, सत्कार करावा. हायवे मॅन ऑफ इंडिया म्हणून ज्यांची ओळख केली जाते, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि वक्तृत्व या सगळ्याच क्षेत्रात ज्यांचा आदर्श ठेवला जातो आणि विश्वविक्रमी रस्ते बांधणारे आदरणीय गडकरी साहेब यांचं मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमाची एक आठवण भेट त्यांना आपण देतोय. टाळ्या जोरदार वाजवल्या पाहिजेत आपण सगळ्यांनी. टाळ्यांच्या स्वरूपात साहेबांचा सन्मान. यानंतर इथे मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत संचालक मंडळातर्फे करण्यात यावं अशी विनंती करते. सन्माननीय आमदार रामजी शिंदे यांचं स्वागत संजय बोरा यांनी करावं अशी विनंती. जरा लवकर यावं आपण वरती. संजय बोरा आणि संजय बोरा, अजय मुथा यांनी स्वागत करावं. हर्षवर्धनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत किशोर गांधी आणि किशोर मुनोत यांनी करावं. जरा आपण लवकर वरती यावं अशी विनंती आहे. शिवाजीराव कर्डिले यांचं स्वागत संजय चोपडा आणि कमलेश भंडारी यांनी करावं. अभयजी आगरकर यांचं स्वागत मोहन बर्मेचा आणि विजय कोथिंबिरे यांनी करावं अशी विनंती. आणि सचिनजी पारखी यांचं स्वागत सुभाष बायड आणि राजेश झवर यांनी करावं अशी विनंती. सर्व मान्यवरांचं आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. ज्यांच्यामुळे ही बँक उभी आहे ते आदरणीय हस्तिमलजी मुनोत गांधीवादी विचारसरणीमध्ये वाढलेले आहेत. प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबात हस्तिमलजी मुनोत यांचा जन्म झाला. घरात स्वातंत्र्य लढ्यासाठी जेलमध्ये गेलेले सगळे चुलते वडिलांचं भूमिगत होणं अशा समाजसेवी तत्पर घरात त्यांच्यावर संस्कार झाले आणि खऱ्या अर्थाने ही बँक उभी राहिली. यानंतर आपण त्यांचं मनोगत ऐकणार आहोत. सर्व मान्यवरांचं स्वागत झालंय आणि आता आपण विनंती करणार आहोत
अभयजी आगरकर यांचं स्वागत. त्याचप्रमाणे आनंदराव मुनोत आणि संजीवजी गांधी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज त्यांना साहेबांना एक विशेष भेट आपण देतोय. आशीर्वादपर भेट आहे. बालाजी मंदिरातून आलेली ही शाल साहेबांना आशीर्वादपर भेट प्रमिलाताई बोहरा यांच्यातर्फे देण्यात येते. आणि यानंतर मी आमंत्रित करते माननीय हस्तिमलजी मुनोत यांना. विनंती आहे त्यांनी आपल्या सगळ्यांशी बोलावं, प्रास्ताविक भाषण करावं. ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत आणि ज्यांच्या माध्यमातून आज गेली 50 वर्ष ही बँक आपल्यासमोर ताठपणे उभी आहे आणि 51व्या वर्षात पदार्पण करते. माननीय हस्तिमलजी मुनोत. नमस्कार. आज आपल्या मर्चंट बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता समारोह कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब, दळणवळण वाहतूक मंत्री भारत सरकार, प्राध्यापक श्री रामजी शिंदे, प्रमुख अतिथी माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील, शिवाजीराव कर्डिले, कार्यक्रमास उपस्थित असलेले आमदार, माजी आमदार, विविध बँका व संस्था पदाधिकारी तसेच उपस्थित सर्वांचे मी स्वागत करतो. आज आपण मला सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सहकार यात्री उपाधी देऊन माझा गौरव केला. याबाबत मी आपला शतशः आभारी आहे. मी असं मानतो की हा सन्मान मर्चंट बँकेला मिळाला आहे, कारण या प्रवासामध्ये माझ्याबरोबरीने सहभागी झालेले मर्चंट बँकेचे निगडीत व स्थापनेकरता प्रयत्न करणारे तत्कालीन व आजपर्यंत सर्व संचालक मंडळ, तत्कालीन मॅनेजर, कर्मचारी, CEO, जॉईंट CEO व कर्मचाऱ्यांमध्ये या सर्व टीम ज्या आहेत, या सर्वांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मी या टप्प्यावर पोहोचलो आहे. मी जीवनात नेहमी दृष्टिकोन व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत आलेलो आहे. या ठिकाणी एक बाब विशेष करून उल्लेख करू इच्छितो की बँकेचा पहिला ताळेबंद करीत असताना तत्कालीन मॅनेजरने सांगितले की आपल्या नफा तोटा पत्रकात आपण वर्षाखेरीस वसूल झालेल्या व्याजाचं उत्पन्न दाखवायचे आहे. येणे बाकी व्याज आपण ताळेबंद दाखवू नये व प्रत्येकात त्याप्रमाणे करीत आलो आहोत. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा नियम 1993 साली लागू केला. मी ती दृष्टी ठेवून व कमीत कमी खर्च व योग्य ठिकाणी काटकसर याचा परिणाम म्हणून भाग भांडवल 20 कोटीचा असून स्वनिधी 200 कोटीपर्यंत पोहोचेल. बँकेला स्वतःचे वाहनसुद्धा नाही व यासाठी माझे सर्व संचालक मला सहकार्य करीत आलेले आहेत. सन 1988 पासून कॅम्प्युटराइज सिस्टमचा प्रारंभ केला असून सन 2013 पासून बँकेने कोर बँकिंग प्रणाली यशस्वीरित्या अवलंबलेली आहे. बँकेच्या ग्राहकांच्या सोयीसाठी स्वतःचे मोबाईल ॲप तयार केले असून सदर ॲपमध्ये बँकेच्या खातेदारास स्वतःच्या खात्याची संपूर्ण माहिती, त्याचप्रमाणे बँकेच्या विविध सेवा योजनांची माहिती पाहता येते. सदरच्या संपूर्ण सेवा बँकेने ग्राहकांना निःशुल्क उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बँकेमार्फत सभासद, ग्राहक, खातेदार यांच्यासाठी देणाऱ्या अत्याधुनिक सेवा सुविधा, ठेवीवरील आकर्षक व्याजदर, कर्जावरील अत्यल्प व्याजदर, बँकेच्या भविष्यातील योजना इत्यादी बाबीची डिजिटल जाहिरात फेसबुक, लिंक इन, ट्विटर इत्यादी मीडियावर केली जाते. मी तत्कालीन संचालकासमोर जुबिली फंडाची कल्पना मांडली व संचालक मंडळाने मंजूर दिली. म्हणून सुरुवातीपासून सिल्वर जुबिली फंड केला व बँकेस वर्षपूर्तीनिमित्त
सभासदांना 2500 रुपयाची भेटपावती दिली. त्यातच गोल्डन ज्युबिली फंड केला व 40 वर्षपूर्तीनिमित्त सभासदांना 4100 रुपयाची भेटपावती दिली. आजही हा कार्यक्रम त्या फंडातून होतो आहे. मला या ठिकाणी जाहिरात सांगत होत आहे की माझ्या संचालकालाही मनापासून सुवर्ण महोत्सवानिमित्त सभासदांना भेट देण्याची इच्छा आहे, परंतु रिझर्व्ह बँकेची व सहकार्याची परवानगी आल्यानंतर देण्यात येईल. सभासदाच्या ऐपतास परदेशी शिक्षणात जावायचे असल्यास रुपये 15,000 बिन परताव्याच्या अर्थसहाय्य देतो. कर्मचाऱ्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना गेली 24 वर्षापासून युनिफॉर्म देऊन बँकेची एक विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. आम्ही नुसते सभासदाची नी पाहता कर्मचाऱ्यांना निरनिराळ्या प्रकारचे अर्थसहाय्य, विशेष म्हणजे कमी व्याजदराने गृहकर्ज, बँकेचे सेवक व त्यांच्या कुटुंबियांना 2 लाखाचा मेडिकल क्लेम इन्शुरन्स पॉलिसी, सेवकाचा अपघाती विमा, सेवकाच्या अपत्यास परदेशी शिक्षणात जावायचे असल्यास रुपये 15,000 बिन परताचे अर्थसहाय्य, तसेच सेवकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस 2,000 रुपये 60 महिन्यासाठी बिन परताव्याचा अर्थसहाय्य देण्यात येते. महाराष्ट्रातील आर्थिक परिस्थितीमध्ये अहमदनगरच्या बँकेची भूमिका आहे, महत्त्वाची भूमिका आहे. बँकेला विविध आव्हानांचा सामना करावा लागतो, तरी नियामक समर्थन आणि धोरणात्मक कृतीसह परिस्थितीची जुळवून घेण्याची आणि नवकल्पना राबवण्याची क्षमता मर्चंट बँकेने निर्माण केली आहे. बँकेने उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि मजबूत प्रशासन स्वीकारल्यामुळे स्थानिक आर्थिक विकासाला चालना देण्याचे बँकेचे हेत निरंतर चालू राहील. या विकसित प्रवासात मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक निश्चितपणे आघाडीवर राहील आणि या क्षेत्रातील इतर बँकांना मार्ग दाखवेल असे आश्वासन मी मर्चंट बँकेच्या वतीने आपणास देतो. आपण माझा सन्मान केला. तुमच्या सर्वांच्या माझ्यावर असलेल्या विश्वासातून मला एक प्रकारची ऊर्जा व आत्मविश्वास प्राप्त झाला आहे. आपल्या माझ्यावरील विश्वासासोबत आणि प्रेरणेबद्दल धन्यवाद. शेवटी मी परमेश्वराचे पूर्णेचे आभार मानतो की ज्याने मला सर्वोत्तम सहकार्यात प्रवृत्त केले. आपणा सर्वांच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने मी आपणा सर्वांचे आभार मानतो. कृतज्ञता हा कधी न संपणारा विषय आहे. मी फक्त आभार मानणार नाही, तर आपल्या सर्वांच्या प्रेमाने मी समृद्ध झालो आहे. त्यामुळे आपण मर्चंट बँकेशी असलेल्या नातेसंबंधांची जपणूक करून बँकेची वाट अशी समृद्धी न्यावी ही परमेश्वराची प्रार्थना करून आपल्या सर्वांमध्ये धन्यवाद. ठीक आहे. मनापासून धन्यवाद. बँकेची सुवर्ण महोत्सवी वाटचाल आणि चेअरमन हस्तिमलजी मुनोत यांच्या सहकारी बँकिंग क्षेत्रातील 56 वर्षांच्या योगदानाचा आढावा घेणारी एक छोटीशी ध्वनिचित्रफीत आता आपल्यासमोर आम्ही दाखवणार आहोत. ध्वनिचित्रफीत दाखवण्यात यावी. अहमदनगर मर्चंट्स बँक सुवर्ण महोत्सवी वाटचाल. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितलेला हा सहकाराचा मंत्र आहे. अहमदनगर मर्चंट्स बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तिमलजी मुनोत यांनी सहकाराचा हाच मंत्र प्रत्यक्ष जीवनात उतरवताना संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्याच उन्नतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. गांधीवादी नीतिमूल्यांचा मोठा पगडा असलेल्या नगरमधील मुनोत नेवासकर परिवारात हस्तिमलजी यांचा जन्म झाला. हस्तिमलजी मुनोत यांना वकील व्हायचं होतं, पण SSC बोर्ड परीक्षेत त्यांना अपयश आलं. इथंच त्यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली आणि पुढे एक इतिहास घडला. त्यांच्या कुटुंबाच्या केशरचंद गुलाबचंद पेढीचे ते काम पाहू लागले. पेढीच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी त्यांच्यावर आली. व्यापार वाढत असतानाच चुलते नेमा काका आणि बंधू मनसुख लाल यांनी 1967-68 मध्ये नगर अर्बन बँकेच्या संचालक पदासाठी हस्तिमलजी यांची उमेदवारी जाहीर केली. हस्तिमलजी वयाच्या 33व्या वर्षी अर्बन बँकेत संचालक झाले. याच दरम्यान सन 1969 मध्ये बँकांचं राष्ट्रीयीकरण झालं, तेव्हा व्यापारी छोट्या कारखानदारांना कर्ज मिळवताना अडचणी येऊ लागल्या. व्यापार, उद्योग, व्यवसाय बहरला नाही तर अर्थकारण कसं वाढेल असा विचार करून हस्तिमलजी यांनी तत्कालीन समविचारी सहकारी
सूरजमलजी भंडारी, हेमराजजी बोरा, शांतीलालजी बोरा आदींना सोबत घेत 1972 मध्ये अहमदनगर मर्चंट्स बँकेची मुहूर्तमेढ रोवली. व्यापाऱ्यांना आपल्या हक्काची बँक मिळाली. 50 वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत मर्चंट्स बँकेने प्रगती साधताना अनेकांच्या प्रगतीस हातभार लावला. बँक चालवताना त्यांनी कायम एक मूल्य जपलं, ते म्हणजे संचालकांनी विश्वस्त भावनेनेच काम केलं पाहिजे. काटकसर, योग्य कर्ज वाटप आणि सतत सर्वोत्तम बँकिंग सेवा यावर भर दिला. त्याचाच परिणाम म्हणजे ही बँक नगरच्या व्यापार उद्योगासाठी कामधेनू बनली आहे. कोर बँकिंग, नेट बँकिंग, डिजिटल बँकिंग, QR कोड, ATM, पासबुक प्रिंटिंग किऑस्क मशीन, कॅश डिपॉझिट मशीन, UPI पेमेंट, सरकारी कर भरणा, ई पासबुक, लॉकर्स अशा अनेक सुविधा बँकेत उपलब्ध आहेत. आज मितीस बँकेच्या अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि बीड या 4 जिल्ह्यात मिळून एकूण 18 शाखा कार्यरत आहेत. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अहमदनगर शहरातील तारकपूर शाखेचं संपूर्ण संचालन महिला अधिकारी कर्मचाऱ्यांकडून केलं जातं. बँकेच्या 4 शाखांच्या शाखाधिकारी महिला आहेत. भविष्यात बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा आणि आव्हाने लक्षात घेता सर्वोत्तम सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यानुसार बँकेने येत्या काळात ऑनलाईन कर्ज प्रक्रिया सुरू करण्याचं नियोजन केलं आहे. सायबर सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत सॉफ्टवेअर तयार केलं असून त्याची चाचणी सुरू आहे. मर्चंट्स बँक जेथे लक्ष्मी वास करे तिथे हा अनुभव आत्तापर्यंतच्या वाटचालीत बँकेशी निगडीत सर्व घटकांना आला आहे. व्यापाऱ्यांची बँक अशी मर्चंट्स बँकेची ओळख आहे. यात व्यापारी म्हणजे कोणत्या विशिष्ट समाजाचा नव्हे, तर जो बँकेशी व्यवहार करतो तो व्यापारी. मग तो कोणत्या समाजाचा याला महत्त्व नाही, हे तत्व हस्तिमलजी यांनी कायम जपलं आहे. हस्तिमलजी यांनी कायम नवनवीन विचारांना पाठबळ दिलं आहे. बँकेतही कायम त्यांनी युवा पिढी, नवीन विचारांना स्थान दिलं आहे. आज बँकेचे व्हाईस चेअरमन असलेले अमित मुथा हे हस्तिमलजी मुनोत यांच्यापेक्षा निम्म्याहून कमी वयाचे आहेत. समवयस्कांसोबतच अगदी 3ऱ्या पिढीशीही ते तितक्याच सहजपणे संवाद साधतात, त्यांना समजून घेत प्रोत्साहन देतात. शिस्त आणि अनुशासनातूनच संस्थेचा पाया भक्कम होत असल्याने त्यावर त्यांचा कायम भर असतो. हस्तिमलजी मुनोत यांचं कार्य केवळ सहकारी बँकिंग पुरतच सीमित नाही. वडील चांदू काका आणि त्यांच्या बंधूंनी सुरू केलेल्या केशर गुलाब ट्रस्ट मार्फत त्यांनी भरीव सामाजिक कार्य कायम चालवलं आहे. जिल्हा कुष्ठरोग समिती, पांजरापोळ गोरक्षण संस्था अशा सेवाभावी संस्था, राष्ट्रभाषा शिक्षा मंडळ अशा अनेक संस्थांचं सेक्रेटरी पद सांभाळल्यानंतर आता ते या संस्थांवर अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. भारतीय संस्कृतीत गोमातेची सेवा करणं पुण्यकर्म मानलं जातं. त्यामुळे पांजरापोळ गोरक्षण संस्थेत गोसेवा करताना त्यांच्यातील सेवाभाव नेहमीच पाहायला मिळतो. भाऊसाहेब हिरोदिया वृद्धाश्रम. हॅलो. माननीय हस्तिमलजी मुनोत यांना आज सहकार यात्री या उपाधीनं माननीय साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना सहकार यात्री ही उपाधी बहाल करावी अशी विनंती मी आदरणीय गडकरी साहेबांना करते आणि त्यांना एक विशेष सत्कार करत त्यांना एक भेटसुद्धा आपण देणार आहोत. संपूर्ण अहमदनगरचा चेहरा मोहरा बदलवणारे हस्तिमलजी मुनोत 1972 साली झालेली ही स्थापना आणि त्यांचा 56 वर्षापासून सुरू असलेला हा प्रवास हे सहकारी क्षेत्रात इतकं प्रदीर्घ काळ सलग योगदान देणारं कदाचित एकमेव उदाहरण असावं. राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराजांवर असलेली श्रद्धा आणि आईवडिलांकडून मिळालेली शिकवण यातून तयार झालेली हे व्यक्तिमत्व. धन्यवाद. आणि यानंतर किशोर मुनोत यांना मी 1 मिनिटासाठी आमंत्रित करते. त्यांना विनंती आहे ते विशेष घोषणा करणार आहेत तेवढी त्यांनी करावी आणि लगेच आपण ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत त्या आदरणीय गडकरी साहेबांचं भाषण आपण ऐकणार आहोत. किशोरजी मुनोत. एक विशेष घोषणा आजच्या दिवसाच्या निमित्तानं. नमस्कार.
आदरणीय प्रीताश्री माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब, पिताश्रींनी विश्वस्त म्हणून सहकारी बँकेची 56 वर्षे अविरत सेवा केलेली आहे व योगदान दिलेले आहे. म्हणूनच आज या ठिकाणी आपण त्यांचा सहकार यात्री म्हणून गौरव करत आहोत. बँकिंग क्षेत्रात लक्ष्मीची म्हणजे धनाची पूजा होते. या ठिकाणी ज्ञानाची म्हणजे सरस्वतीची सुद्धा पूजा होणे आवश्यक आहे आणि त्याकरता काहीतरी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे की त्यांचा सहकार क्षेत्राच्या योगदानाबद्दल हस्तिमलजी मुनोत कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन करण्याची घोषणा करतो व येत्या काही महिन्यात ही संस्था जिल्ह्यातील सहकारी बँकिंग व पतपेढीसाठी कार्यान्वित होईल. ही घोषणा मला या ठिकाणी करावायची होती. वडिलांनी ज्या ठिकाणी 56 वर्ष सहकार बँकिंगची जी अविरत सेवा केलेली आहे, तर त्यांच्यासाठी आपण जो सहकार यात्री म्हणून गौरव केला आहे, तर कुटुंबातर्फे त्यांना ही भेट आम्ही देतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. आणि वेळेअभावी इतर मान्यवरांची भाषणं आपण आज ऐकणार नाही, पण माननीय साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळे आतुर आहोत, उत्सुक आहोत. मी विनंती करते आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं. नगर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आदरणीय हस्तिमलजी मुनोत, आदरणीय राम शिंदे, आदरणीय हर्षवर्धन पाटील, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव कर्डिले, श्री अनिल पोखरना, श्री अमित मुथा, माझे जुने सहकारी आदरणीय अभय आगरकर, बँकेचे सर्व संचालक मंडळी, उपस्थित सर्व भागधारक, ग्राहक बांधवांनो आणि बहिणींनो, अहमदनगर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या सुवर्ण महोत्सवाचा आज समारोप होतो आहे. सुवर्ण महोत्सवाच्या या सांगता समारोहाला सर्व पदाधिकारी, ग्राहक आणि ठेवीदार सगळे अतिशय आनंदाने उपस्थित आहेत. सर्वप्रथम या 50 वर्षाच्या यशस्वी प्रवासाबद्दल बँकेच्या सर्व स्टेक होल्डर्सला, संचालक, भागधारक, ग्राहक, आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. बँकेने सुरुवातीपासूनच व्यापारी समुदायामधील उद्योजक, व्यावसायिक या सर्व सामान्यांना पतपुरवठा केला. काही जण असं कदाचित म्हणतील की केवळ श्रीमंत माणसांना जे व्यापार करतात त्यांनाच पतपुरवठा झाला, पण खऱ्या अर्थाने उद्योग व्यापार करणारे जे लोक आहेत ते केवळ वेल्थ क्रिएटर नाही आहे, ते एम्प्लॉयमेंट क्रिएटर आहे. कारण एक माणूस जेव्हा भांडवली गुंतवणूक करतो त्याची स्वतःची प्रगती आणि विकास जेवढा होतो त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की त्याच्या व्यवसायामध्ये अनेक लोकांच्या हाताला काम मिळतं. त्यामुळे आपल्या सगळ्यांना अशी अर्थव्यवस्था निर्माण करायची आहे की जी रोजगाराची निर्मिती करणारी आहे. आपल्या देशामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सगळ्यात मोठी समस्या अशी आहे की आदरणीय या बँकेचे संस्थापक हस्तिमलजी मुनोत हे जुने गांधीवादी विचाराचे एक विचारक आणि कार्यकर्ते आहेत. गांधीजींनी असं म्हटलं होतं की वी नीड मॅक्झिमम प्रोडक्शन विथ द इन्व्हॉल्वमेंट ऑफ मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन्स. आपल्या देशाचा विकास करायचा असेल, वेल्थ क्रिएट करायची असेल तर रोजगाराची निर्मिती केली पाहिजे. आणि रोजगाराची निर्मिती करायची असेल तर इंडस्ट्री आणि उद्योग व्यापार सुरू झाला पाहिजे. इंडस्ट्री, उद्योग आणि व्यापार वाढला तर भांडवली गुंतवणूक येईल. इंडस्ट्री, उद्योग, व्यापार आणि भांडवली गुंतवणूक आली तर रोजगाराची क्षमता वाढेल आणि रोजगाराची क्षमता वाढली तर गरिबी दूर होईल. हाच खऱ्या अर्थाने देशाला सुखी, समृद्ध आणि संपन्न बनवण्याचा मार्ग आहे. आज आपल्या देशाच्या सकल उत्पन्नामध्ये आपल्या देशात एकेकाळी 90% जनता ग्रामीण भागात राहत होती. आज 65% जनताच राहिली आहे. या 25-30% जनतेचं जे मायग्रेशन झालं आहे
याचं कारण रूरल ॲग्रिकल्चर आणि ट्रायबल इकॉनॉमी जी होती, जल, जमीन, जंगल आणि जानवर याच्या आधारित जो विकास व्हायला पाहिजे होता तो होऊ शकला नाही. आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्या सकल उत्पन्नामध्ये GDP ग्रोथमध्ये ॲग्रिकल्चर, रूरल, ट्रायबल या क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन फक्त 12% आहे आणि 65% लोक याच्यावर अवलंबून आहेत. 22 ते 24% मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि 52 ते 54% हे सर्व्हिस सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आदरणीय प्रधानमंत्र्यांनी ठरवलं आहे की आपला देश आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे. $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे. जगातली तिसरी अर्थव्यवस्था आपल्याला बनायचं आहे असं आपण मिशन म्हणून स्वीकारलेलं आहे. आणि हे जर करायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि व्यापार क्षेत्रात प्रगती आणि विकास करण्याची जशी गरज आहे तसंच कृषी क्षेत्रात देखील विकास करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्याला ही पार्श्वभूमी मिळालेली आहे की डॉक्टर धनंजयराव गाडगीळ, विखे पाटील यांनी त्या काळामध्ये सहकाराची मुहूर्तमेढ नगर जिल्ह्यात केली आणि सहकाराच्या चळवळीतूनच हस्तिमलजी मुनोत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या बरोबर घेऊन त्यांनी अहमदनगर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली. ज्याप्रमाणे आत्ता तुकाराम महाराजांचं वचन आपल्या सगळ्यांसमोर सांगितलं की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आपण एकमेकाला मदत करून आपल्याला पुढे जायचं आहे. पण यामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की शेर्पा तेनसिंग यांनी आपल्या आत्मचरित्रात एक सुंदर गोष्ट लिहून ठेवली आहे की ज्यावेळी त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं त्यावेळी त्यांचे अनेक 3-4 सहकारी मिळून ते वरती चढत होते शिखरावर. एक घसरला तर दुसरा सांभाळत होता, दुसरा घसरला तर तिसरा सांभाळत होता, तिसरा घसरला तर चौथा सांभाळत होता. जर एकच माणूस गेला असता वरती आणि तो जर घसरला असता तर त्याला कोणीच सांभाळलं नसतं. आणि म्हणून सहकारामध्ये सहकार जे आहे ते सगळ्यांनी मिळून आपसात मिळून समन्वय, सौहार्द आणि विश्वास याच्या आधारावर सहकार चळवळ यशस्वी होत असते. मी पण सहकारामध्ये काम करतो. आमचं एक मोठं डिपार्टमेंटल स्टोअर आहे. 60 कोटी रुपये त्याचा टर्नओव्हर आहे. त्याच्या एका ब्रँचच्या उद्घाटनाकरता शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना मी बोलावलं होतं. त्यावेळी त्यांनी एक फार योग्य वाक्य त्यावेळी सांगितलं, ते खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणाले, सक्सेस इन कोऑपरेटिव्ह इज नॉट द सक्सेस ऑफ कोऑपरेटिव्ह मूवमेंट, इट इज द सक्सेस ऑफ द कोऑपरेटिव्ह लीडरशिप हू डिझर्व्स फॉर दॅट सक्सेस. सहकार चांगला आहे पण सहकार चळवळीतलं नेतृत्व खऱ्या अर्थाने योग्य असेल, कॅपेबल असेल तरच ती संस्थेची प्रगती होते. आणि म्हणून संस्थेच्या प्रगती आणि विकासाशी संबंध हा संस्थाचालकांचाशी आहे, हा संस्थेच्या नेतृत्वाशी आहे. आणि म्हणून या बँकेमध्ये जे संचालक मंडळी आजपर्यंत मिळाली त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे विश्वसनीयता निर्माण करून बँकेची वाढ केली. आणि मग या सगळ्याच्या मागे सगळ्यात मोठी ताकद आणि शक्ती कोणती असेल तर विश्वसनीयता, रेप्युटेशन, गुडविल. विश्वसनीयता, रेप्युटेशन आणि गुडविल, ऑनेस्टी हे 21व्या शतकातलं सगळ्यात मोठं भांडवल आहे. हे केवळ सहकारात नाही, उद्योगात नाही, तर राजकारणात देखील विश्वसनीयता हे सगळ्यात मोठं भांडवल आहे. लोकांचा विश्वास संपादन करायचा असेल तर त्या नेतृत्वाला लोकांचा विश्वास संपादन करण्याकरता त्या प्रकारचं चालचलन, व्यवहार आणि चरित्र असतं, तेव्हाच लोक विश्वास ठेवतात. त्यामुळे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये विश्वसनीयता, क्रेडिबिलिटी, गुडविल ही आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि या बँकेच्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त सगळ्या ग्राहकांकरता, ठेवीदारांकरता बँकेच्या संचालक मंडळांनी निर्माण केलेली जर कोणती गोष्ट असेल तर ती विश्वसनीयता, गुडविल आणि क्रेडिबिलिटी ही आहे. मी विशेष रूपाने हस्तिमलजी मुनोत
आणि त्यांच्याबरोबर असणारे संस्थापक संचालक यांनी जी व्हिजन बँकेला दिली त्यातून खऱ्या अर्थाने बँकेचा पाया ज्या मूल्यांवर आधारित होता त्यातून प्रगती आणि विकासाची शिखरं निश्चितपणे मिळालेली आहे. आज बँकिंग क्षेत्राचा उपयोग उद्योग, समाजकारण, शिक्षण आणि गोरक्षणकरताही त्यांनी केला. माझी एक विनंती आहे हस्तिमलजी आपल्याला की आपण गोरक्षण चालवता खूप चांगली गोष्ट आहे, पण आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे. 1952 साली आपल्या देशातून गीर जातीची गाय ही ब्राझीलमध्ये गेली आणि त्या गायीवर तिचा डेव्हलप करत करत आता ब्राझीलमध्ये गीर जातीची गाय 60 लिटर दूध देते. तेव्हा तिचा जो बूल होता टोरॅन्डो त्याचं सिमेन्स आपण इंडियामध्ये आणलं आणि आपल्या 2 आणि 3 लिटरच्या गाईला दिलं तर त्यापासून 15 ते 20 लिटरच्या गोऱ्या तयार झाल्या. आणि आता टेक्नॉलॉजी एवढी बदललेली आहे की आता इथे बेटी बचाव अभियानाची गरज नाही आहे, कारण 100% गोरीच होईल अशी टेक्नॉलॉजी उपलब्ध झाली आहे. आणि जसं टेस्ट ट्यूब बेबीचे सेंटर उघडले आहे तसे एम्ब्रिओ ट्रान्सफर याचेही पण सेंटर उघडले. आपल्या महाराष्ट्रातही 3 सेंटर आहे. एक सेंटर सांगलीला चितळे डेअरीने सुरू केलं, मी आणि पवारसाहेब त्यांच्या कार्यक्रमाला होतो. दुसरं बारामतीमध्ये पवारसाहेबांनी सुरू केलं आणि तिसरं नागपूरला वेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये नागपूरला मी इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही एक सुरू केलेला आहे. जर आपल्या देशामध्ये प्रत्येक गाय जर 20 आणि 25 लिटर दूध देणारी झाली तर गाईला कोणी विकणारच नाही. गाईच्या गोमूत्रापासून चांगले औषधं तयार झाले कोणी विकणारच नाही. मी जेव्हा MSMEचा मंत्री होतो तेव्हा 150पेक्षा जास्त फॅक्टरी शेणापासून आपला पेंट म्हणजे ऑइल पेंट आणि डिस्टेम्पर दोन्ही पण उत्तम क्वालिटीचा तयार करणारे कारखाने देशात सुरू झाले. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जर आपण गोरक्षणमध्ये जर आपण निश्चितपणे देशी गायच पाहिजे. पण चितळ्यांनी बाहेरच्याही पण गायी आणल्यात, सांड आणल्यात, पण मी त्यांना आग्रहाने सांगितलं की आपण देशी गायी ज्या आहेत, साईवाल आहे, गीर आहे, राठी आहे, याचे बूल डेव्हलप केले पाहिजे. आणि ज्याच्या आईचं दूध जास्त आहे ते जर सिमेन्स वापरलं तर अहमदनगर जिल्ह्यात तर तशीच क्रांती आहे, दुधाची क्रांती झालीच आहे. पण हे उत्पन्न 3 पटींनी 4 पटींनी वाढलं तर किती गरीब लोकांचा फायदा होईल याचा आपण विचार करा. एक गाव, एक परिवार, एक गाय आणि एक निंबाचं झाड एवढ्यावर परिवार चालू शकतो. त्यामुळे एकीकडे आपण सहकार क्षेत्रात काम करत असू, कृषी क्षेत्रात काम करत असू, ग्रामीण क्षेत्रात काम करत असू, जल, जमीन, जंगल आणि जानवर याच्या आधारावरची आज जी आधुनिक टेक्नॉलॉजी आहे ती स्वीकारली पाहिजे. मी नेहमी 2 गोष्टी आग्रहाने मांडण्याचा प्रयत्न करतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की नो मटेरियल इज वेस्ट अँड नो पर्सन इज वेस्ट. इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. It is depending upon the appropriate vision of the leadership that you can convert waste into wealth. हे शक्य आहे. आम्ही 7 वर्षापूर्वी आमच्या नागपूर शहरातल्या महानगरपालिकेमधून मी एक प्रस्ताव मांडला की आपण आपलं टॉयलेटचं पाणी विकू, खराब पाणी. तर मला सगळे हसायला लागले. पण आम्ही 7 वर्षापासून आमच्या शहरातलं टॉयलेटचं पाणी, घाण पाणी जे आहे ते शुद्ध करून महाराष्ट्र सरकारच्या कोराडी आणि खापरखेडा पॉवर प्रोजेक्टला देतो. आणि 7 वर्षापासून आम्हाला 300 कोटी रुपये सालाचे मिळतात. 300 कोटी रुपये. त्यामुळे वेस्ट कोणीच नाही आहे. आणि त्यामुळे ग्रामीण आणि कृषी क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्याची आवश्यकता आहे. आज इथेनॉल आलं. आपल्या अहमदनगरमध्ये असणारे आमचे चौधरी साहेब, प्रमोद चौधरी, त्यांनी इथेनॉलपासून आता बायो ॲव्हिएशन फ्युएल तयार केलं आणि त्या इंधनावर आता विमानं चालली. मी स्वतः स्पाईस जेटचं एक विमान डेहराडूनवरून दिल्लीला 50% बायो ॲव्हिएशन फ्युएलमध्ये आणलं. 2 वर्षापूर्वी आपलं हेलिकॉप्टर, फायटर जेट
शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर चालले, म्हणजे आपला शेतकरी आता केवळ अन्नदाता नाही राहिला, तो ऊर्जादाता झाला. ऊर्जादाताच नाही तर आता डांबर बनवायला हरियाणा पंजाबमध्ये आम्ही सुरुवात केली, तो बिटुमिन दाता झाला. आता बिटुमिन दाताच नाही तर आता तो खऱ्या अर्थाने हवाई इंधन दाताही पण झाला. राईस स्ट्रॉ आणि परळी याच्यापासून 76,000 टन पर इयर आता बायो ॲव्हिएशन फ्युएल पानिपतला इंडियन ऑइलचा प्लांट सुरू झाला. आणि आता एवढंच नाही तर फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी म्हणून ग्रीन हायड्रोजन हाही आता शेतकरी तयार करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भविष्य हायड्रोजनशी जोडलेलं आहे. माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे, टोयॅटोची. त्याचं नाव आहे मिराई. मिराई म्हणजे भविष्य, जपानी वर्ड आहे मिराई. त्याचा अर्थ आहे भविष्य. मर्सिडीजसारखी कम्फर्टेबल आहे. फ्लेक्स इंजिनवर इनोव्हा गाडी आहे, ती 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर चालते आणि 60% वीज तयार करते. जर पेट्रोलबरोबर ॲव्हरेजची तुलना केली तर इथेनॉलचा रेट 25 रुपये लिटर आहे, पेट्रोलचा भाव येतो. आज आपण मोटरसायकल स्कूटर तयार केला. इंडियन ऑइल आता 400 पंप इथेनॉलचे टाकणार आहेत. त्यामुळे या सगळ्यांना फायनान्स करण्याकरता आपल्या कोऑपरेटिव्ह बँकांची भूमिका महत्त्वाची आहे. मला आठवतं की मी मंत्री झाल्यानंतर एक मोठं काम केलं आणि ते म्हणजे सायकल रिक्षा. माणूस माणसाला खिचण्याचा रिक्षा चालवायचा, त्या ठिकाणी सायकल रिक्षा चालवायचा. मी एक बिल आणलं आणि त्या बिलाच्याद्वारे सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई झाली आणि मी ठरवलं की ही प्रथा आपण बंद करायची. आज मला आनंद आहे की 1 कोटी लोक देशात जे माणूस माणसाला खिचत होता, माणूस माणसाला ओढत होता, ती प्रथा बंद झाली आणि मेकॅनिकली ड्रिवन ई रिक्षा आणि ई कार्ट आता सगळीकडे सुरू झालं. इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक बस आली. मी जेव्हा ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून माझ्याकडे सगळे विषय जेव्हा सांगायचो तेव्हा लोक मला विचारायचे की रस्त्यात बंद पडली तर काय होईल. कोणाची बंद नाही पडली. टेक्नॉलॉजीचा उपयोग करून बँकिंगचं क्षेत्र जे आहे ते उद्योग व्यापाराकरता अजून फ्रेंडली कसं बनवता येईल आणि NPA न करता आपल्याला उद्योग आणि विकास कसा वाढवता येईल, हीच खरं बँकेसमोरचं टार्गेट आहे. आणि हेच अहमदनगर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचं सिक्रेट आहे. ज्या लोकांना कर्ज दिलं त्यांनी ते वापस केलं म्हणून बँक वाढली. NPA कमीत कमी झाला आणि येणाऱ्या काळात ज्यांनी पैसे घेतले पाहिजे त्यांनी वापस पण केले पाहिजे. जर आपण वापस करणार नाही तर ही जी कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट आहे ही कोलॅप्स झाली तर सगळ्यांचंच नुकसान होणार आहे. त्यामुळे एकमेकाला सहाय्य करत असताना आपली विश्वसनीयता कायम ठेवून बँकेत आपलं क्रेडिट बनवलं पाहिजे की आपल्याला जास्तीत जास्त पैसा मिळाला पाहिजे. आपल्या इथे भारत सरकारमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि आपण हे जे टपरीवाले लोक आहेत त्यांना 1.5 लाख कोटी रुपयाचा फायनान्स बँकेतून दिला, पण NPA नाहीच्या बरोबर आहे. गरीब माणूस प्रामाणिकपणे पैसा वापस करतो आहे. कधी कधी परिस्थिती अडचणीची येते म्हणून कोणी अडचणीत येतात, पण एकंदरीमध्ये नियत चांगली असली पाहिजे. मला आनंद आहे की अहमदनगर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेने कोऑपरेटिव्हचे प्रिन्सिपल, तत्व आणि कायदा पाळून विश्वसनीयता प्रस्थापित केली, गुडविल प्रस्थापित केलं, ट्रस्ट प्रस्थापित केला आणि समाजातले ज्यांना गरज आहे अशा सगळ्यांना त्यांनी मदत केली. आणि म्हणूनच बँकेचे आज 20,000पेक्षा जास्त सभासद आहे. बँक निश्चितपणे प्रगती आणि विकासामध्ये पुढे जाते आहे. आज 50 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे आपण हस्तिमलजी मुनोजसारखे जे संस्थापक आहेत, जे संचालक आहेत, ज्यांनी विशेष रूपाने आपल्या आयुष्यामध्ये या सर्व कार्यामध्ये एक आदर्श प्रस्थापित केला आहे, त्यांचाही आपण सहकार यात्री या उपाधीने त्यांना आपण सन्मानित केला आहे. त्यांनाही पण मी खूप खूप शुभेच्छा देतो. परमेश्वराने सहकारातून जनतेची सेवा करण्याकरता त्यांना निरोगी आयुष्य आणि दीर्घायुष्य द्यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा बँकेचे संचालक, बँकेचे ग्राहक, ठेवीदार, कर्मचारी या सगळ्यांना या यशस्वी 50 वर्षाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.
धन्यवाद साहेब. अहमदनगर मर्चंट बँकेचा सुवर्ण महोत्सव बँकेच्या इतिहासातील सुवर्ण क्षण असून आमचा सोहळा सुवर्णाक्षराने लिहिला जाईल. या सोहळ्यासाठी देशातील कर्तबगार मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब हे आवर्जून उपस्थित राहून बहुमोल असे मार्गदर्शन केले. याबद्दल मी अहमदनगर मर्चंट बँकेचे सर्व संचालक मंडळ सभासदांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला भविष्यात आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा देईल. याशिवाय आजच्या कार्यक्रमास मंचावर उपस्थित सर्व अतिथींचे मी बँकेच्या वतीने आभार व्यक्त करतो. या प्रसंगी मी ॲडव्होकेट अभयजी अगरकर, सचिनजी पारखी, नागपूरचे जितोचे, उज्ज्वल पगारिया, अजयजी संतेजी यांचे विशेष आभार मानतो, कारण त्यांच्या माध्यमातून माननीय गडकरी साहेब यांची भेट झाली व त्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण देता आले. गडकरी साहेबांना आमच्या विनंतीस मान देऊन कार्यक्रमाला उपस्थित लावली. या कार्यक्रमाची उपस्थित सर्व सभासद, हितचिंतक, खातेदार, ठेवीदार, पत्रकार, छायाचित्रकार यांचेही मी आभार मानतो. धन्यवाद. परत एकदा घ्यावं लागेल. प्लीज सर. सर थँक्यू सर. सर प्लीज.